विटेकर इयत्ता 8वी सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगाव. तर आज आपण इथे एक आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेण्यासाठी आलेलो आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो फ्यू थिंग्स अबाउट आवर स्पेस अँड एव्हरीथिंग. तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? पूर्व. मावळतो कोणत्या दिशेने? पश्चिम. सो लाईक दॅट इच अँड एव्हरी म्हणजे एक ना एक तारा असो किंवा ग्रह असो किंवा आपला चंद्र असो, ते सर्व ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडेच फिरतात. म्हणजे इकडून असं त्यांचं पूर्ण मूवमेंट असते. आता आपल्याला इकडे चंद्र उगवताना दिसतोय. चंद्र आता उगवलेला आहे आणि तिकडे व्हीनस मावळतो. मीन्स व्हीनस इज सेटिंग देअर अँड वी आर सीइंग व्हीनस सेटिंग. सो yes, this Venus, शुक्र ग्रह. yes 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 ते दिसते. yes yes now we have seen that this is moon, their Venus. Now let's begin with the planets in our solar system. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपासून आपण सुरुवात करूया, त्यांच्याबद्दल माहिती घेऊया आणि जे सर्व आपल्याला ग्रह आज दिसणार आहेत त्यांना आपण प्रात्यक्षिक पाहूया आणि आपण चंद्राचं दुर्बिणीतून प्रत्यक्ष निरीक्षण करूया. तर सुरुवातीला पहिला जो ग्रह येतो तो ग्रह बुध, मर्क्युरी. मर्क्युरी इज द फर्स्ट प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे सूर्यापासून पहिला जो ग्रह आहे तो मर्क्युरी आहे, बुध ग्रह आहे. Mercury has a very significant thing because it takes only 88 days to revolve around sun. Means you will have your birthday once in 88 days. बुध ग्रह त्याला सूर्याच्या अवतीभोवती त्याचे भ्रमण करण्यासाठी त्याला संपूर्ण 88 दिवस लागतात. म्हणजे तुमचा एक वर्ष त्या ग्रहावर 88 दिवसाचा असेल आणि तुमचा वाढदिवस दर 88 दिवसाला येईल. आपल्या पृथ्वीला जसं 365 दिवस लागतात तसंच बुध ग्रहाला 388 फक्त दिवस लागतात. देन मर्क्युरी प्लॅनेट हॅज अ व्हेरी हाय टेम्परेचर. द टेम्परेचर ऑन आवर प्लॅनेट वी नो दॅट इज 42 or sometimes it may go highest 50 degrees Celsius. But on the planet Mercury, the temperature is more than 420 degrees Celsius. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे त्यावरचं तापमान जवळपास जास्तीत जास्त आपल्या इकडे 42, 43, 50 एवढं अंश सेल्सिअस एवढं तापमान आपल्या इकडे जाऊ शकतं. परंतु मंगळ ग्रहावरती तापमान म्हणजे बुध ग्रहावरती तापमान खूप असते. 420 अंशाच्या वर तिथे तापमान असते. म्हणजे जर कोणतीही वस्तू तिथे ठेवली लोखंडाची तर ती थोड्या वेळात वितळायला सुरू होईल. आणि दिवसा तर एवढं फार अफाट टेम्परेचर आहे, पण जेव्हा आपण रात्रीकडे वळतो तेव्हा -183 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान मिळते. म्हणजे जर तुम्ही दिवसा गेलात तर खूप गरमी आणि रात्री गेलात तर थंडी. आता आपण शुक्र ग्रह पाहूया. शुक्र ग्रह आपल्या इकडे खूप लिटरेचरमध्ये साहित्यामध्ये खूप व्हीनस ग्रहाचा उल्लेख आहे. व्हीनस हॅज अ लॉट सिग्निफिकन्स इन लिटरेचर, पोएट्री, एव्हरीथिंग. आपल्या लिटरेचरमध्ये त्याला शुक्र चांदणी म्हणून किंवा शुक्र तारा म्हणून म्हणण्यात आलेले आहे. बट व्हीनस इज नॉट अ स्टार. व्हीनस इज अ प्लॅनेट. शुक्र हा तारा नाहीये, शुक्र एक ग्रह आहे. आता आपण त्याला तारा का म्हणतो? कारण आता तुम्ही नीट पाहिला असेल तर शुक्र खूप चमकणारा तारासारखा दिसतो. म्हणजे त्यामुळे काही आधीच्या सिव्हिलायझेशन्सला वाटले की तो एक तारा आहे, परंतु तो एक ग्रह आहे. काय होते, व्हीनस हॅज अ ह्यूज ॲटमॉस्फिअर. तेथील वातावरण खूप जाड आहे आणि त्यामुळे जेवढा जो प्रकाश सूर्यापासून येतो तो सर्व प्रकाश शुक्र ग्रह आपल्याकडे डिव्हिएट करतो, रिफ्लेक्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला शुक्र ग्रह खूप चमकणारा दिसतो. व्हीनस इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन आवर
सोलार सिस्टम. म्हणजे शुक्र ग्रह आपल्या अख्ख्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. काय होते, एक ग्रीन हाऊस इफेक्ट नावाने एक इफेक्ट होतो. ग्रीन हाऊस इफेक्ट इज अ थिंग when the atmosphere absorbs all the heat coming from any star or our sun itself. आपल्या सूर्यापासून जी सर्व उष्णता येते ते त्याचं वातावरणच अडकवून ठेवतं आणि त्यामुळे तेथील तापमान जवळपास 450 अंश सेल्सिअस त्याच्या वर जाते. शुक्र ग्रह म्हणजे शुक्र हे नाव रोमन गॉडेसचं आहे. म्हणजे रोमन मायथॉलॉजी मध्ये एक देवी होती, तिच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलेले आहे. आणि त्यामुळेच शुक्राला आपल्या पृथ्वीची बहीणही म्हणण्यात येते. मीन्स व्हीनस इट्स ऑल्सो कॉल्ड ट्विन सिस्टर ऑफ आवर प्लॅनेट अर्थ. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे त्याची ट्विन सिस्टर जर असा प्रश्न आला तर आपल्याला व्हीनस दिसतो. आता व्हीनसला मॉर्निंग अँड इव्हनिंग स्टार म्हणजे मॉर्निंग सकाळचा व संध्याकाळचा तारा असं म्हणण्यात येते. कारण आपण जेव्हा पाहाल तेव्हा आपल्याला शुक्र सकाळी पाहाल तर आपल्याला शुक्र पूर्वेकडून उगवताना तरी दिसेल, नाहीतर आपण आता पाहत आहोत तर शुक्र आता मावळताना दिसतोय. म्हणून त्याला मॉर्निंग अँड इट्स कॉल्ड मॉर्निंग अँड इव्हनिंग स्टार. नाव व्हीनस प्लॅनेट म्हणजे एक उदाहरण देतो. अमेरिकेचं सॅटेलाइट होतं, शुक्र ग्रहावरती उतरलं. ते उतरल्याच्या नंतर 3 तासाच्या आत सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स होते ते सगळे वितळून गेले. दे ऑल मेल्टेड इन जस्ट 3 hours and they were not just made of any type of non-metals. They were metallic objects like iron, aluminum. लोखंड आणि ॲल्युमिनियम सारखे मेटल्स तिथे 3 तासात वितळून जातात. म्हणजे व्हीनस ग्रह खूप उष्ण आहे. आता आपण लाईफची खोल प्रवास आपण सापडतो की आपल्याला कुठे दुसऱ्या ग्रहावर आपल्याला कुठे लाईफ मिळू शकते का, तर व्हीनस ग्रहालाही असं म्हणण्यात येते की व्हीनसवर आपल्याला लाईफ सापडू शकते. परंतु आता तरी हे शक्य नाही. आताच्या टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला काही सापडलेलं नाही. आणि व्हीनस ग्रह आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ग्रह आहे, कारण तो आपल्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह आणि आपला दुसरा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे. नाव वी विल गो टू आवर प्लॅनेट अर्थ. आता पृथ्वीबद्दल तर माहिती द्यायची काही मला गरज वाटत नाही, कारण आपण सगळे इथे राहतोय आणि आपल्याला याची पूर्ण माहिती आहे. माहिती आहे ना, आहे का नाही पृथ्वीची माहिती? चला मग आपण पुढच्या ग्रहावरती जाऊया, मंगळ ग्रह. आता तुम्ही आकाशात पाहाल तर इथे एक लाल रंगाचा दिसतोय, तो मंगळ ग्रह आपल्याला दिसतो. नाव मार्स इज अ रोमन गॉड. मीन्स मार्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज मेनी ऑफ द मिशन्स आर गोइंग टू मार्स. म्हणजे मंगळ ग्रहाला आपलं पुढचं घर मानण्यात येत आहे. म्हणजे आपली जशी ही पृथ्वी आहे तसंच शास्त्रज्ञ प्लॅन करत आहेत की पुढच्या येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये आपली मानवी वसाहत मंगळ ग्रहावर जाईल आणि तिथे राहणार. म्हणजे मंगळ ग्रह आपला एक दुसरं घर होऊ शकते. मंगळ ग्रह त्यामध्ये ॲटमॉस्फिअर इज टू टॉक्सिक. म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये जवळपास 95% कार्बन डायऑक्साईड आहे आणि जास्त कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला खूप अडचणी होतात. आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवरती 21% ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन आहे. अँड दॅट देर आर मेनी चॅलेंजेस इन गोइंग टू मार्स, बट आय सेड दॅट डेफिनेटली इन अपकमिंग 10 to 20 years the humans are going on planet Mars and settling there and we are going to make a civilization. मी सांगतो की येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये माणसं खरंच मंगळ ग्रहावरती जाणार आणि आपण मंगळ ग्रहावरती जाऊन तिथे एक वसाहत करून आपलं मंगळ ग्रहाला आपलं दुसरं घर बनवणार आहोत, हे मी सांगू शकतो. आता मंगळ ग्रहाला आपल्याला जसा एक चंद्र आहे तसं मंगळ ग्रहाला 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. पहिले 2 ग्रह होते त्यांना नैसर्गिक उपग्रह नव्हते.